पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पॅरोल रजेवर असलेला फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या 2 साथीदारांसह अटक करत त्याच्याकडील 4 पिस्टल आणि 24 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। फाईक मुस्ताफ कळंबेकर, राहणार शिवाजीनगर, मिस्त्री, विला, रत्नागिरी या आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात रत्नागिरीमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। त्याच्यावर आणखीही 2 गुन्हे दाखल झालेत। निंबोडा हनुमंत बिराजदार याला मंगळवेढ्यात एका गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो जामिनावर आहे। राजकुमार हनुमंत बिराजदार असं पोलिसांनी अटक केलेल्या 3 नावं। राज्यात सध्या परवानाधारक आणि अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्याच्या शस्त्र पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचं लक्ष होतं। या अनुषंगानं पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांचं पथक जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या मागे होतं। त्यामध्ये वायकर आणि कॉन्स्टेबल प्रकाश कारटक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसम नामे फारूक कळंबेकर हा जंगलगी तालुका मंगळवेढा गावच्या शिवारात राजकुमार बिराजदार यांच्या शेतात देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतुसं बाळगून आहे अशी माहिती मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना माहिती देऊन पथक रवाना केलं। त्यांच्या शेतात इसमावर वॉच ठेवून थांबलेले असताना या ठिकाणी हा इसम दिसून आला आणि त्याच्या हालचालीवरून त्यातला गराडा घालून जागीच पकडण्यात आलं। या इसमानं आपलं नाव फारूक कळंबेकर असं सांगितलं। तपासलं असता कमरेच्या डाव्या बाजूस पॅन्टमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचं पिस्टल, मॅगझिनचा आणि उजव्या खिशातून 5 जिवंत काडतुसं मिळून आली। त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असता हा आरोपी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा त्याला सुनावण्यात आली होती। ही शिक्षा कळंबा जेल कोल्हापूर येथे भोगत असताना तिथून पॅरोल रजेवरून येऊन परत कारागृहात तो हजर झाला नव्हता। पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून रत्नागिरी येथून प्रसार होऊन सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा येथे बिराजदार यांच्या शेतात तो राहत होता। त्याच्याकडून मिळून आलेलं हे पिस्टल त्यांनी निंबोडा बिराजदार यांच्याकडून घेतलंय। त्यामुळे निंबोडा बिराजदार याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार यांच्या राहत्या घरात 3 बनावटी पिस्टल, 18 जिवंत काडतुसं मिळून आलेली आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रकाश कारटक, वीरेश कलशेट्टी, अश्विनी गोटे, कॉन्स्टेबल अजय वाघमारे, हरीश थोरात, राहुल दोरकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार, अनवर अत्तार, बाळराज घाडगे यांनी बजावली। या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एलसीबीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी। एलसीबीची टीम पीआय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना 3 आरोपी तिथे मिळाले, ज्यांच्याकडे एकूण 4 वेपन आणि 24 राऊंड्स म्हणजे काडतूस होते। आणि ते जे 3 आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता। त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधून त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं, परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपवून तो या इतर 2 आरोपींसोबत मंगळवेढा हद्दीमध्ये राहत होता। त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे। यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे, भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी। अशा पद्धतीने 3 आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी ह्या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेलं आहे। त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। आरोपींची नावं जी आहेत ती आम्ही आपल्याला शेअर करतो। तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताफ कळंबेकर, दुसरा आरोपी जो आहे तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार, असे 3 आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत। सर, वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता? विक्रीसाठी आणलेले होते की काही क्राईम करण्याचा उद्देश? नाही, त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता, क्राईमसाठीच त्यांनी वेपन्स सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे। तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे। यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत। त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे।
आणखी कुठल्या मोठ्या गँगशी संलग्न वगैरे अशी माहिती क्राईम समोर संदर्भात ते तपशील घरपुडीचा उद्देश होता की काही सुपारी नाही, घेतली त्याच्याबाबत होती? आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे. आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे वेपन कशासाठी आणि कुठून मागवलं होतं आणि कशासाठी मागवलं होतं.